मुख्याध्यापक, समस्त शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी भारती विलास बाणे, वर्ग 8 शिकते. आज आपल्या समोर माझे बाल विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकल्यास आधीच व्यस्ततेची क्षमा मागून माझ्या भाषणास सुरुवात करते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम केला पाहिजे ज्यांनी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. हा दिवस आपल्याला महात्मा गांधी, नेताजी बोस, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय, रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह शेकडो महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो. भारत देशाला एकेकी सोने की चिडिया म्हटले जायचे. याचा अर्थ आपल्याकडे मुबलक संसाधने होती, आमची जमीन उत्पादक होती, आमच्याकडे भरपूर खनिजे आणि खडके आहेत, आम्ही सर्वात मोठ्या मसाल्याच्या बाजारपेठेत आहे, आमच्याकडे उत्पादनक्षम मनुष्यबळ देखील आहे. यामुळे ब्रिटिश सरकारने आपल्या देशावर ताबा मिळवला आणि आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. त्यांनी फोडा आणि राज्य करा या धोरणाद्वारे आमच्या विरुद्ध कट रचला आणि हळूहळू देशावर ताबा मिळवला. आपल्या देशातील लोक अशिक्षित आणि अडाणी असल्यामुळे इंग्रजांच्या हातून सहज फसले आणि आपल्या राज्यांवर ताबा मिळवला. आम्ही ब्रिटिश सरकारचे स्वतः गुलाम झालो. स्वतंत्र राष्ट्राचे नागरिकही त्याप्रती जबाबदारी घेतात. अभिमानाचे राष्ट्र घडवण्याची जबाबदारी देशातील सर्व नागरिकांनी ओळखली पाहिजे. रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे, अधिकाधिक झाडे लावणे, वाहतुकीचे नियम पाळणे, गरजू गरीब लोकांना मदत करणे इत्यादी साधे कार्य करून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जबाबदार नागरिक हा एक मौल्यवान नागरिक असतो. स्वातंत्र्य दिन हा देशाने मिळवलेला शौर्य आणि शौर्याचा इतिहास जगाला दाखवण्याचा दिवस आहे. या दिवशी आमचे सुरक्षा दल लाल किल्ल्यावर परेड आणि मार्च पास्ट करतात. जय हिंद, जय भारत.